गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे दिवस किती आपला तिसरा दिवस आहे आणि आम्ही आहोत उदयपूरमध्ये. आणि असा आजचा आमचा तिघांचा आउटफिट मस्त छान रेडी झालो आहे. 7:30ला आमचं तिथे हे आहे ब्रेकफास्ट आहे ना आपल्याला, तर आता आम्ही खाली जातोय. चला तुम्ही पण स्टे ट्यून राहा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे आजचा मम्मीचा मेकअप नॉर्मल जो की मीच केला होता, म्हणून मग आम्ही बोललो की थोडे फोटोज पण काढूया आणि मग बाहेर जाऊयात. तर फ्रेंड्स, इथे मी बाहेर आले आणि तुम्ही बघू शकता मस्त सूर्याचा जो प्रकाश पडतो आहे, छान वाटत होतं एकदम सकाळ सकाळ. इकडे काका आणि पप्पा आहेत, त्यांचे फोटोज काढले. आणि हां फ्रेंड्स, काल आहे ना मी इथे नेल आर्ट केलेलं आहे, म्हणजे जे रेडीमेडमध्ये मिळतात ना तर ते वाले. तर ते मी डायरेक्ट लावले माझ्या नेल्सवरती आणि खूप मस्त फिट झालेले, छान वाटत होते. त्याच्यानंतर माझे आजोबा इथे रेडी होऊन आले आहेत बघा मस्त. तर मी यांचे सर्वांचे मस्त छान छान फोटोज काढले. देन आता फ्रेंड्स मी चालले ग्राउंड फ्लोअरला, बिकॉज तिकडे आपल्याला असणार आहे आता ब्रेकफास्ट. तर आपण 4th फ्लोअरला होतो, जे रूम मी आलेले सगळ्यांनाच आजूबाजूलाच रूम होते. तर आता चालले मी ग्राउंड फ्लोअरला, बिकॉज आपल्याला आता करायचं आहे ब्रेकफास्ट. चलो. Then guys, we are entering in ground floor. Then friends, तुम्ही इकडे बघू शकताय की ब्रेकफास्टसाठी खूप सारे ऑप्शन्स होते. आणि असं काही नाही की आपण यातलं काहीच नाही खाऊ शकत, बिकॉज एक तरी काहीतरी असं असेल जे आपल्याला स्वतःला आवडत असेल. सो हे मला खूप आवडलं आणि मी बघा सगळं थोडं थोडं घेतलं आहे ट्रायसाठी, जे की मी त्यातलं पण खूप थोडंसं खाल्लं आणि उठले, बिकॉज मला सवय नाही आहे की लवकर सकाळी खायची, खरं बोलते. तर मग माझे थोडे वांदे झालेलेच, बट ठीक आहे, थोडंसं मी खाल्लं बिकॉज ट्रॅव्हलिंग करायचं होतं म्हणून. इकडे बाहेर आले बॅक साईडला मी हॉटेल्सच्या. इकडे आहे ना स्विमिंग पूल आहे फ्रेंड्स. आणि गॉड स्वेअर बोलते, जर थंडी नसती ना तर मी स्विमिंग पूलमध्ये पण गेले असते, बिकॉज आम्ही 2 days इकडे होतो ना, तर चान्सेस होते जाण्यासाठी. आणि मस्त एक नंबर हॉटेल होतं हे, मला तर खूप आवडलेलं. आता मी एकटीच इकडे थोडं फिरते इकडे, बिकॉज आपले जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत ते रेडी होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून एक एक सगळे बाहेर पडणार. देन फ्रेंड्स, मम्मीने मोठा गेम केलेला आमचा सर्वांचा, बिकॉज मोबाईल ठेवून आलेली वरती रूममध्येच आणि आम्ही सगळे शोधत बसलेलो मोबाईल करत. बट मोबाईल तर सापडलं फ्रेंड्स, त्यात काही शंका नाही आहे. आता फ्रेंड्स मी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवते, हॉटेल कसं आहे आपलं ते, बिकॉज नाईट व्ह्यू तुम्ही बघितलात मागच्या व्लॉगमध्ये. तर आता हे असं बघा, तुम्हाला मस्त बघायला मिळेल हॉटेल कसं होतं ते. नंतर फ्रेंड्स आपली बस गेलेली पुढे, बिकॉज मोबाईल मम्मी हरवून बसलेली म्हणून, जो की रूममध्येच होता. तर आम्ही तिघेजणं मागून गेलो. आणि इथे ना महाराणा प्रताप यांचं स्टॅच्यू आहे, तेच पहिला आपण साईट सीन कवर करणार होतो. तर बाकी लोक सगळे गेलेले बसमधून पुढे. मग इथे आल्यानंतर गेटमधून असे रिक्षाज असतात मस्त, खुली रिक्षा तर त्याच्यात बसून आम्ही जातो आहे आता तिकडेच, जिकडे आपले सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि टूर्समध्ये जे सगळे सोबत आहेत त्यांना भेटायला. चला.
देन फायनली फ्रेंड्स जिकडे आपल्याला पोचायचं होतं तिकडे आपण पोचलो आहे. आणि चलो आत्ता एन्जॉय करूया फ्रेंड्स, बिकॉज आता मूड पण चांगलं झालं आहे मोबाईल मिळाल्यानंतर. तर चलो देखते आगे क्या है. तर फ्रेंड्स हे बघा इकडे किती मस्त आहे ना महाराणा प्रताप यांचा स्टॅच्यू. तर इकडे सगळे गाईड्स आम्हाला माहिती देत होते, म्हणजे सॉरी गाईड होते ते माहिती देत होते, ते सगळे आम्ही ऐकले. आणि फ्रेंड्स हे बघा इकडे आजूबाजूला किती मस्त नजारा आहे, छान मस्तच, मला तर खूप आवडलं इकडे. देन फ्रेंड्स इकडे मी हा फेटा असा असतो रेडीमेड पण होते आणि आपल्याला ते लोक असं बांधून पण देऊ शकत होते, तर मी हे बांधण्यासाठी घेतलेलं आहे. ह्याचे फोटोज तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये बघायला मिळतील फ्रेंड्स. तर इकडे ते मला काढून देत होते, 4 कॉपीज होते, मला 4ही फोटो आवडलेले मग मी ते 4ही घेतले. तर असं काही इकडे पण सगळा व्ह्यू आहे. इकडे बघा शॉपिंगसाठी आहे ना हँडमेड इकडे वस्तू होत्या. देन फ्रेंड्स आपण आता निघालो आहोत नेक्स्ट साईट सीन जे आहेत ते बघण्यासाठी. आणि इकडे आदित्य सर माहिती सांगत होते, त्या ऐकत आपली आपण आता जर्नी चालू केली नेक्स्ट. तर फ्रेंड्स हा व्लॉग मी आता इकडेच एंड करणार आहे. आणि पुढे मला स्नॅक्स मिळाले आहे, ते खात खात मी आता एन्जॉय करते मस्त. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स. बाय बाय.